आणि त्याच्या रिपोर्टवर पुढचं काम हे या ठिकाणी केलं जाईल। आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय। ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। संपूर्ण माहिती काय आहे आपण पुढे पाहूया। तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा। त्याचबरोबरीने ज्या बहिणींना 1, 2 किंवा 3च हप्ते आले त्या बहिणींनी पुढे काय करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। येथे पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी डिसेंबर महिना शेवटचा आठवडा गोड। येथे पहा दिनांक 22 डिसेंबर 2024 वार्तांमधील ही बातमी आहे। ही बातमी सविस्तर काय आहे ते आपण आता पाहूया। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये 1,700 कोटी रुपये पुरवणी लाडक्या बहिणींच्या हप्ते वाटपासंदर्भात जाहीर करण्यात आली होती। यातील 1,400 कोटी म्हणजे 1,400 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे। हे पहा, म्हणजे अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 1,700 कोटीची मागणी केली होती, परंतु त्यातील 1,400 कोटी रुपयांचीच मंजुरी जी आहे ती मिळालेली आहे। आता येथे पुढे पहा, ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळं अनेक ठिकाणी हप्ते वाटप तारखा जाहीर झालेल्या आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरित्या अशी कोणतीही हप्ते वाटप संदर्भात तारीख जाहीर केलेली नाही। म्हणजेच याच महिन्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकतात। आता हे नेमके पैसे किती येणार हे देखील आपण पुढे पाहूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट अजून एकदा सांगतो, अनेक माध्यमात तुम्हाला सांगितलं जात आहे की आज उद्या पैसे येणार, परंतु अजून कोणालाही पैसे आले नाहीत आणि कोणतीही तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही। त्यामुळे कुठल्याही फेक व्हिडिओंना बळी पडू नका। आता पुढे पाहूया, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 2100 येणार की 1500 याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात। आता येथे पहा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर पुढील काही दिवसामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या ज्या बहिणी आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। यामध्ये 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार या संदर्भात कोणतीही स्पष्टता दिली नाही। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींचा आठवडा गोड होणार आहे। त्यामुळे हप्ते वाटपाच्या तारखा संदर्भात मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये हप्ते वितरण होणार आहे। तर तुमचा हा डिसेंबर हप्ता नेमका कोणत्या तारखेस येईल ते अजून काही स्पष्ट केलेलं नाहीये, परंतु मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना 2, 3 किंवा एकच हप्ता आलाय किंवा ज्यांना हप्ताच आला नाही त्यांनी कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं आताच्या यादीमध्ये नाव आहे की नाही ते प्रथम तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आता हे कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ देखील मी बनवला होता, त्या व्हिडिओची लिंक मी आताच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर तुमचं आधार बँकेशी लिंक आहे की नाही ते पाहून घ्या, कारण तुमचे पैसे जे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत, त्यामुळे तुमचं आधार जे आहे ते बँकेशी लिंक असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर
तुम्ही योजनेचा फॉर्म भरतेवेळी जो IFSC कोड दिला होता तोच आताचा IFSC कोड आहे की नाही ते पडताळून पहा। त्याकरता तुमचं जर बँक अकाउंटचं जे पासबुक आहे ते जर पूर्वीच असेल तर एकदा बँकेमध्ये जा, ते अपडेट करून घ्या, त्यावरचा IFSC कोड पहा आणि तो तुम्ही फॉर्मवर तोच भरला आहे की नाही एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्याचबरोबरीनं तुमचे 2 अकाउंट असतील, 2 बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही फॉर्म भरतेवेळी जो अकाउंट नंबर दिला आहे त्या बँकेच्या अकाउंटशी तुमचं आधार लिंक आहे की नाही ते देखील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। कारण जवळपास 25 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहे, सर्व काही ठीक आहे, परंतु त्यांचा आधार जे आहे ते त्यांनी दिलेल्या बँक अकाउंटशी लिंक नाही। त्यामुळे DBT मार्फत जे ट्रान्सफर होतं ते त्यांच्या बँकेमध्ये होत नसल्या कारणाने त्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत। त्यामुळे डिसेंबरचा हप्ता येण्यापूर्वीच ही सर्व कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढील हप्ते वेळोवेळी मिळून जातील। आता काही दिवसातच म्हणजे डिसेंबरच्या एंड पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। हे पैसे आलेत की नाही हे कसं चेक करायचं ते देखील आपण आता थोडक्यात पाहून घेऊयात। योजनेचे पैसे कसे चेक करावे। आता नंबर 1, सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईलवर तुम्हाला मेसेज येईल, हा मेसेज आलेला आहे का ते चेक करा। म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतेवेळीस त्या फॉर्मवर जो अकाउंट नंबर दिला असेल त्या अकाउंटशी तुमचा जो कोणता मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल, युअर बँक अकाउंट क्रेडिटेड बाय सो अँड सो रुपीज। जेवढी काही अमाऊंट आली असेल ती तुम्हाला तिकडे दाखवेल। आता 2 नंबरला तसेच तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम तुम्ही विचारू शकता। तुमच्या पासबुकवर हा कस्टमर केअर नंबर असो तिथे तुम्ही कॉल करून विचारू शकता, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जर तुमच्या बँकेच्या अकाउंटचं ॲप असेल तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग सेवा घेतली असेल तर बँकेच्या ॲपद्वारे तुम्ही बँक स्टेटमेंट डाउनलोड करून तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का नाही ते पाहू शकता। त्यानंतर चौथा पर्याय म्हणजे तुमच्या बँकेच्या पासबुकवर एंट्री करून बँकेत पैसे जमा झाले आहेत का नाही याची तुम्ही खात्री करून घेऊ शकता। म्हणजेच तुम्हाला तुमचं पासबुक घेऊन तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तेथे जाऊन तुमचं पासबुक जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या अकाउंटवर पैसे आलेत की नाही आणि आलेत तर ते किती आलेत। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकता। आता जेव्हा तारीख निश्चित होईल तेव्हा मी तुम्हाला त्याबद्दलची अपडेट नक्कीच देईन। त्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा। पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरिता तुम्हाला ऑल बटनवर एकदा क्लिक करायचं आहे। तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा माझ्या माता भगिनींना शेअर करा, व्हॉट्सअप करा। तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। तारीख निश्चित झाल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याबद्दलची अपडेट कळविली जाईल। तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची रजा घेतो, काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।